पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ने कुदलवाड़ी परिसर के 31 धार्मिक स्थलों को 15 दिनों के बाद तोड़ने की नोटिस दी है। ये नोटिस मस्जिदों, मदरसों और देवी देवताओं के मंदिरों में चिपकाया गया है। इसके विरोध में कुदलवाड़ी के हिंदू और मुस्लिम गोलबंद होकर पालिका गेट के सामने धरना आंदोलन कर रहे हैं। शुक्रवार 25 अप्रैल से धरना आंदोलन बेमुदत जारी है। जब तक आयुक्त शेखर सिंह नोटिस वापस लेकर कार्यवाही को स्थगित नहीं करते, तब तक धरना आंदोलन जारी रहेगा। ऐसी प्रतिक्रिया आंदोलन स्थल पर बैठे लोगों ने दी है। धरना आंदोलनकारियों ने पालिका आयुक्त शेखर सिंह को साफ शब्दों में कहा है कि वे शहर में शांति चाहते हैं या दंगा। हमारी जान चली जाएगी तो कोई परवाह नहीं, लेकिन मंदिर और मस्जिद को बचाने के लिए किसी भी हद से गुजर जाएंगे। आरपीआई के स्थानीय नेता अजीज भाई शेख ने धमकी देते हुए कहा कि अगर कार्यवाही को नहीं रोकी गई और आयुक्त शेखर सिंह शहर की जनता से माफी नहीं मांगे तो सरेआम उनके चेहरे पर कालिख पोतेंगे। शहर का जो माहौल बिगड़ेगा उसके लिए पालिका आयुक्त शेखर सिंह जिम्मेदार होंगे। अजीज शेख ने ये भी सवाल खड़ा किया कि आयुक्त शेखर सिंह किस धर्म को मानते हैं। मंदिर भी तोड़ेंगे और मस्जिद भी तोड़ेंगे। शहर में क्या दंगा भड़काना चाहते हैं? आज या ठिकाणी धरणे आंदोलन बेमुदत ठेवण्यात आलेले आहे। बेमुदत धरणे आंदोलन ठेवण्याचं कारण असं, आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे शेखर सिंह आयुक्त साहेब यांच्या पाठीशी कोण नेमके राजकीय नेते आहे त्यांना सांगून का हे मनमानी करत असत। मनमानी नेमकी कुठं करायला पाहिजे? तुम्ही आज मनमानी कारभार जे केलेलं आहे, मंदिर जे आहे, मंदिर आहे म्हणून शांतता या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी शांतता संदेश जाते। त्या मंदिरावर कारवाई करणार, नोटीस पाठवणार, ते तोडणार। त्यानंतर मस्जिदवर तुम्ही नोटीस देताय, कायदेशीर कारवाई करणार, मस्जिद तोडणार। म्हणजे धार्मिक ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई करण्याची आम्हाला धमकी देताय, ही धमकी अजिबात चालणार नाही। का की आता तुम्ही पाहिलं असेल, आम्ही 8-10 लोक बसले होते, आज कमीत कमी हजारोने लोक संख्या या ठिकाणी आलेली। आयुक्त साहेबांनी इशारा आमचा आहे, लवकर ते मस्जिदचे आणि मंदिरचे जे तोडायचे निर्णय घेतलेले आहे हे योग्य नाही। त्यासाठी तुम्हाला इशारा आमचा ही खंबीरपणे सांगतो, आमचा जीव बी गेलं तर चालन, पण मस्जिदला तर धक्का लागून देणार नाही आम्ही, मंदिराला बी धक्का लावून देणार नाही आम्ही। त्या मस्जिदला तुम्ही धक्का लावलं तर तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमचा बंदोबस्त केला, आम्ही मेले तरी चालन, पण मंदिर मस्जिदाला जे निर्णय तुम्ही घेतलं त्वरित रद्द करा, फाडून फेका आणि या तुम्ही निर्णयाची माफी मागा। तुमच्यापासून चुकलं कसं, तुम्ही माफी या शहराची नागरिकांची मागितली पाहिजे। आमचं चुकून मंदिर मस्जिदापर्यंत आम्ही नोटीस दिलेली, अन्यथा तुमच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही आज चिडायचं म्हणजे कारण एकच आहे, हे देवस्थान आमचे मंदिर मस्जिद नेमकं काय आहे आणि तुम्ही कुणाची औलाद आहे हे आम्हाला समजून द्या। तुम्हाला देव बी नाही पाहिजे, आमचे अल्लाह बी नाही पाहिजे, कोणी धर्मगुरू जे आहे त्यांच्यावर तुम्ही नाराज आहे। आमच्या ज्या ठिकाणी धर्माचे सगळे देवस्थान आहे, मंदिर मध्ये काय त्यामध्ये काय बिझनेस चालतंय का? 2 नंबर धंदे चालतात। जे निर्णय तुम्ही घेतलेले मंदिर आणि मस्जिदला नोटीस दिलेली, ती नोटीस त्वरित रद्द करा, ही एक मागणी। आणि महाराष्ट्र आपले पिंपरी चिंचवड शहराचे सगळ्या लोकांचे नागरिकांचे जे मन दुखवलं ती माफी मागा आणि मस्जिद आणि मंदिरला धक्का लावायची ताकद करू नये, हे आमचा इशारा आहे। आणि तरी तुम्ही मनमानी कारभार केलं, आज तुम्हाला 1000-2000 लोक दिसत असन, पण येणाऱ्या काळामध्ये हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूर्ण शहर बंद करणार आणि तुम्हाला आमच्या स्टॉलमध्ये बाहेर फिरून देणार नाही, आमचा आरपीआयच्या वतीने इशारा आहे, सगळ्या समाजाच्या वतीने इशारा आहे। आणि या ठिकाणी येणारे अनेक सगळ्या पक्षाचे लोक असन, सगळ्या समाजाचे लोक असन, कुणी गप्प बसाय मोकळे नाही, तुमची मोकळा इथं चालणार नाही। राज यादव बोलते, चिखली कुदलवाडीवरून बोलते। आज 4 दिवस अगोदर कॉर्पोरेशननी चिखली कुदलवाडी एरियातले मंदिर मस्जिदला जे इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे अधिकृत अनलिगल, मला फर्स्ट ऑफ ऑल हे बोलायचं आहे की
मंदिर आणि मस्जिद जे आहे आणि जे नोटीस त्यांनी दिलेलं आहे ते 100% चुकीचं नोटीस आहे आणि आम्ही त्या मंदिर आणि मस्जिदच्या प्रोटेस्टला आम्ही इथं बसलेलो आहे आणि आयुक्त साहेबांना आमच्या एक थेट इशाऱ्यामध्ये एक वॉर्निंग आहे साहेबांना की साहेब तुम्ही शांततासाठी बसलेत आहेत, लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इथं बसलेले का दंगा आणि XYZ करायला बसलेत इथं. आम्हाला हेच रिक्वेस्ट, आमच्या सर्वांचे हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जे नोटीस दिलेले आहेत ते माघार घ्या आणि बघा आज 2 महिने अगोदर जे अन्याय आमचं चिखली व्यापारी असोसिएशन व्यापाऱ्या लोकांवर झालेला आहे, आमचं बिझनेस तुम्ही डेमोलाइज केलेले आहे, आमचं दुकान तोडलेलं आहे, असं काय घाई होती साहेबांना. पिंपरी चिंचवडमध्ये 70% अनलिगल आहेत. तलोडे एरिया, भोसरी एरिया, खूप एरिया आहेत. एवढं आहे की मला वेळ जाईन बोलताना. तुमचं मागणी फक्त हेच आहे, ते धार्मिक जे स्थळ आहेत तुम्ही आपलं जे ऍक्शन घेणार आहे ते पाठीमागे घ्या, ताबडतोब पाठीमागे घ्या, नाहीतर एवढं मोठं आंदोलन आणि पुढे काही होऊ शकतो. माझं हे रिक्वेस्ट आहे साहेबांना. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये आम्हाला जे धर्माचं पालन करायला जे दिलेलं आहे आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे आणि ते मस्जिदमध्ये ते यांनी नोटीस लावलेलं आहे. नोटीस कशामुळे लावलेलं आहे, ते जागा आमची स्वतःची आहे, 7/12 आहे जागाचं. त्यांनी त्याच्यावर नोटीस लावलेली की तुम्ही हे काढून टाका, आम्ही हे होऊ देणार नाही. त्याच्यामुळे आम्ही इथं धरणं आंदोलन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे आदेश दिलेले आहे, जे दिले संविधानामध्ये आम्हाला दिलेले ते आम्ही ते पालन करणार आणि त्याच्यामुळे आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं आलेलो आहे आम्ही. ब्युरो रिपोर्ट, V SRS न्यूज, पिंपरी चिंचवड.